संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. खरं तर साधू संत महात्म्यांचे आपल्यावर इतके अगणित उपकार आहेत की काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. साधू संतांचे किती उपकार आहे. महाराज सांगतात, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय. आपल्या आई वडिलांनी आपल्यावर इतके उपकार केले नसतील एवढे उपकार साधू महात्म्यांनी आपल्यावरती केलेले आहे. म्हणून साधूचं मूळ आता साधूचं कुळ कधी जाणू नये. साधूचा महात्मा जर एखादा भगवत भक्तीनं प्रेरित असलेला आणि जगावरती परोपकार करणारा जर साधू महात्मा दिसला तर आपण त्याच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे. एका ग्रहस्थानं कीर्तनामध्ये ऐकलं होतं की परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होत आहे. एका ग्रहस्थानं कीर्तनामध्ये ऐकलं होतं की परिसाचा स्पर्श जर लोखंडा झाला तर त्या लोखंडाचं काय होतंय, सोनं होत आहे. आणि म्हणून आपण एखादा परिस स्पर्श एखाद्या साधू महात्म्याचा कधी आपल्या जीवनामध्ये होईल सांगता येत नाही. म्हणून आपल्यापेक्षा एखादा ज्ञानी महात्मा जर या मृत्यू लोकामध्ये असेल, आपल्यापेक्षा एखादा विचारवंत असेल, आपल्यापेक्षा भक्तीनं परिपूर्ण असेल तर आपण निश्चितपणे अशा साधू महात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये तिथं कधीही द्वेष भावना कधीही उत्पन्न होता कामा नये. त्या ग्रस्तानं ऐकलं की म्हटले परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं काय होतंय, सोनं होतंय. मग त्यानं विचार केला, जर परिसाचा स्पर्श म्हटले परिस काय असतोय, तर एका कीर्तनकारानं त्या कीर्तनामध्ये स्पष्टीकरण असं सांगितलं की म्हटलं एक पांढरा शुभ्र दगड असतोय, एक चकाकणारा दगड आहे आणि पांढरा शुभ्र दगड चकाकणारा दगड दिसला की त्याला काय समजावं, तो परिस असतोय. आणि त्या परिसाचा महिमा असा आहे की परिसाचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर त्या लोखंडाचं काय होतंय, सोनं होतंय. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. की आपलं महिमान त्याचा असा आहे, त्या परिसाचा महिमा असा आहे की परिसाच्या स्पर्शाने त्या लोखंडाचं काय होतंय, सोनं होतंय. मग त्या ग्रस्तानं विचार केला की आपण दररोज अगदी 200-300 रुपयाच्या मजुरीवरती काम करतोय, तरी सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल, मग आपण एक करावं, आता दररोज मजुरीला जाण्याच्या ऐवजी आपण जर परिसाचाच शोध घेतला तर काय हरकत नाही. आणि म्हणून त्यानं काय केलं, दररोज त्याने सकाळी उठावं आणि जेव्हा जेव्हा त्याला कुठे परिसरामध्ये ज्यावेळेला बाहेरच्या गावामध्ये जाण्याचा योग यावा, त्याने एखाद्या साधन वापरून तो गावाला जात नव्हता. अगदी आपल्या गावापासून तर पलीकडच्या गावापर्यंत फक्त तो पायी पायी जायचा. का जात असेल त्याचं एकच कारण आहे, रस्त्याला जाताना आपण ते शोधत जायचा आणि कदाचित एखादा परिस आपल्या हाताला लागेल. परिसाचा शोध त्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्या लक्षात आलं की परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतंय, आपण परिस शोधायचं हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो सातत्यानं आपल्या परिसरामध्ये जिथं जिथं त्याला जायचं असेल तिथं तो वाहनाचा वापर तो करत नव्हता. तिथे तो प्रवास करताना पायी प्रवास करू लागला. आणि रस्त्यानं जात असताना फक्त त्याला माहित आहे, चमकणारा दगड दिसला की परिस आहे, पांढरा शुभ्र दगड दिसला की परिस आहे. आणि म्हणून त्यानं काय केलं, त्यानं एक युक्ती त्याला सुचली. एके दिवशी तो एका लोहाराकडे गेला आणि लोहाराला जाऊन त्यानं सांगितलं, म्हटले मला एक लोखंडाची एवढी 4 बोटाची पट्टी त्यानं बनवून घेतली. कारण परिस कदाचित रस्त्यानं जाताना आपल्याला परी दिसेल, पण मग त्यावेळेला आपल्याकडे लोखंड नसेल. आणि परिसाचा महिमा आहे की परिस त्या लोखंडाला लावलं त्याचं सोनं होते. मग आपल्याला तात्काळ त्याचं परीक्षण झालं पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, त्या लोहाराकडनं एक 4 बोटाची तांब्याची लोखंडाची पट्टी बनवून घेतली आणि ती लावली आपल्या कमरेला, करदोड्याला. त्याला एक हुक म्हणून घेतला, आपल्या करदोड्याला ती लावली. आणि रस्त्यानं जात असताना एखादा पांढरा शुभ्र चकाकणारा दगड त्याला रस्त्यानं दिसला की त्यानं तो दगड उचलायचा आणि त्या पट्टीवरती घासायचा. जर ती पट्टी जर बदलली तर समजायचं तो काय, परिस आहे. पट्टीमध्ये काही परिवर्तन झालं नाही, समजायचं तो साधा दगड आहे, सामान्य दगड आहे. आणि पुन्हा तो त्याला टाकून द्यायचा. असा त्याने नित्याचा नियमच केला. दररोज तेच आहे. बाहेरच्या गावी तो
जात असताना एखादं वाहन वापरून जात नव्हता, तो पायी पायी जायचा आणि जात असताना एखादा पांढरा शुभ्र चकाकणारा दगड दिसला की त्यानं तो दगड उचलावा आणि परत त्या पट्टीवरती घासावा. परिवर्तन झालं की नाही बघावं, सोनं झालं नाही असं जर वाटलं परत तो दगड टाकून द्यावा. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही असे जवळजवळ 6 महिने निघून गेला. आता मात्र तो कंटाळला, म्हटलं परीस शोधून शोधून थकलोय पण परीस भेटत नाही, पण जर रस्त्याला कुठं दिसला तर मात्र शोधायचा असा निर्णय केला. 6 महिन्याचा कालावधी जवळजवळ उलटला. एके दिवशी तो सकाळी उठला आणि स्नानगृहामध्ये गेला. शुद्ध मराठीमध्ये त्याला बाथरूम असं म्हणतात, आता आपल्याला कळलं असेल. सकाळी आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेला, स्नानगृहामध्ये गेला आणि स्नानगृहामधनं आंघोळ करून बाहेर आला आणि आपल्या पत्नीला त्यानं आवाज दिला, माझे कपडे आण असा आवाज दिला. त्याची पत्नी त्याचे कपडे घेऊन धावत ज्या वेळेला आली, आल्यानंतर तिचं लक्ष गेलं त्याच्या कमरेकडं. लक्ष गेल्यानंतर तिनं पाहिलं त्याच्या कमरेला लोखंडाची पट्टी लावली हे त्याला माहित होतं, पण लोखंडाची पट्टी ही काळ्या रंगाची, अगदी ती लोखंडाची पट्टी आपल्या पतीच्या कमरेला हे तिला माहित आहे. पण ज्या वेळेला तिनं आपल्या पतीकडे अगदी एकाग्र चित्तानं पाहिलं त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आता ही पट्टी लोखंडाची राहिलेली नाही, ही पट्टी कशी झालेली, सोन्याची. तिला इतका आनंद झाला, ती खरं तर आनंदानं उड्या मारायला लागली, नाचू लागली, ओरडू लागली आणि तिचा आनंद गगनात मावेना. घाईघाईनं पळत आपल्या पतीकडे गेली आणि तिला सांगितलं, म्हटलं तुम्ही काय आश्चर्य घडलं, तुम्ही पाहिलंय का? पतीनं सांगितलं, मी आंघोळ करण्यामध्ये काय आश्चर्य? म्हटले तुम्ही आंघोळ करण्यात आश्चर्य नाही, तुमच्या कमरेला तुम्ही जी लोखंडाची पट्टी लावली होती ती लोखंडाची पट्टी आता लोखंडाची राहिली नाही, ती पट्टी आता कशा झाली आहे, सोन्याची झाली आहे. त्याला सुद्धा इतका आनंद झाला, तो सुद्धा आनंदानं बेहोश होऊन उड्या मारू लागला, नाचू लागला. कारण ती पट्टी थोड्याफार वजनाची नव्हती, जवळजवळ पाव किलो वजनाची पट्टी, उदाहरणार्थ पावशेर वजनाची. आता सोन्याचा भाव कमीत कमी 50,000 जरी झाला तरी 1 किलो सोन्याचे 50 लाख रुपये, अर्धा किलो सोन्याचे 25 लाख आणि पावशेर सोन्याची किती, 12.5 लाख. तुम्ही म्हणाल तुमचा काय सोनारकीचा धंदा आहे का? हे शिक्षक असल्या कारण हा हिशोब मला पटकन येतोय. आणि म्हणून त्यानं तर पाहिलं 12.5 लाख रुपयाचं सोनं आता आपल्या पदरात पडलंय. अगदी 10-20 रुपयाची पट्टी आपण आपल्या कमरेला लावली, पण परिसाचा स्पर्श त्या पट्टीला झाला आणि त्या लोखंडाचं काय तयार झालं, सोनं. आनंद झाला त्याला, खूप आनंद त्याला झाला, पण आनंद त्याला झाला, त्याच्या पत्नीला झाला, पण 10च मिनिटांमध्ये त्याचा आनंद मावळला. त्याचं आनंदाचं रूपांतर परत दुःखामध्ये झालं. तुम्ही म्हणाल 12.5 लाखाचं सोनं भेटल्यानंतर सुद्धा त्याला दुःख काय झालं असेल? जे झोपले नसतील त्यांच्या लक्षात आलं असेल, जे झोपले नसतील त्यांच्या लक्षात आलं की 12.5 लाखाचं सोनं सुद्धा त्याला मिळालं, तरी सुद्धा त्याला दुःख झालं. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, 12.5 लाखाचं सोनं अर्थात त्या लोखंडाच्या पट्टीचं सोनं झालं इथपर्यंत बरोबर आहे, पण कोणत्या दगडानं ते सोनं झालं हे मात्र त्याला कळालं नाही. त्यानं काय करायचं, फक्त ती दगड घ्यायचा, घासायचा, टाकून द्यायचा, दगड घ्यायचा, घासायचा, टाकून द्यायचा. अनावधानानं एक दगड त्याच्या जीवनामध्ये परीस म्हणून आला आणि त्या परिसाचा स्पर्श त्या लोखंडाला झाला आणि लोखंडाचं सोनं झालं. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, कोण एखादा साधू महात्मा आपल्या जीवनामध्ये, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा याला महत्व नाहीये, पण एखादा ज्ञानी महात्मा आपल्या जीवनामध्ये येईल आणि त्याच्या परिसर स्पर्शानं आपलं जीवन कधी बदलेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून साधूचं जसं नदीचं मूळ आणि साधूचं कुळ कधी पाहू नये. साधू कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा हे न पाहता भगवत भक्तीसाठी प्रेरित झालेला तो साधू आहे. भगवंताचं दुसरं रूप म्हणजे साधू आहे. आणि जगावरती परोपकार करणार जर असेल तर साधू आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती आहे आणि ज्यांनी काम क्रोधाधिक विकारावरती विजय प्राप्त केला आहे. वेग, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्ष तो ज्याच्या अंतःकरणामध्ये सिद्ध आहे. श्रवण, मनन, निधी, ध्यासन या संपूर्ण गुणांनी परिपूर्ण असलेला तो साधू महात्मा आहे. असा साधू कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा न पाहता
त्याची शरणागती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, संत ज्या मार्गाने गेले, संतांच्या मार्गाने जी ज्ञानवंत मंडळी गेली, त्यांच्या चरणाची माती मला लाग. म्हणून संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. बघा, तुकाराम महाराजांनी संतांच्या चरणाची माती लागावी असं का म्हटलं असेल, त्याच्या कारणाची मीमांसा आपण सांगू. खरं तर माती आपल्या चरणाला लागो, माती आपल्या कपाळाला लागो, हे तर कोणाला आवडतच नाही. म्हणजे चालणाऱ्या माणसाची थोडी जरी माती धूळ जरी आपल्या अंगावर उडाली तरी माणसं भांडण करतात, चालत नाही माणसाला. दुसऱ्याच्या चरणाची माती आपल्या सर्वांगावर उडाली तर माणसाला चालत नाही. पण साधू संतांनी मात्र सांगितलंय, संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. संत ज्या मार्गाने गेलेत ना, त्या मार्गाने जेवढी ज्ञानवंत मंडळी गेली असेल ना, त्यांच्या चरणाची माती मला लागावी. आता संतांच्या चरणाची माती लागावी असं संतांनी का म्हटलं असं, त्याची कारण आहेत. पहिलं कारण आहे, मानवी जीवनाचा उद्धार संतांच्या चरणाच्या मातीनं होतोय. कसा उद्धार होतोय बघा. माती म्हणजे, मातीचं दुसरं नाव माती जमीन आहे. माती म्हणजे आपण त्याला पृथ्वी माना. संतांच्या चरणाची माती लागावी, माती लागावी म्हणजे पृथ्वीची माती लागावी. आणि पृथ्वीचं दुसरं नाव आहे क्षमा. अर्थात पृथ्वी भगवंतानं निर्माण केली ना, ती आपल्यावरती उपकार करण्यासाठी निर्माण केली आहे. या विश्वामध्ये भगवंतानं काही वस्तू आपल्यावरती, मानवावरती, या जगतावरती परोपकार करण्यासाठी निर्माण केल्या. कोणत्या वस्तू आहेत? रविश्चंद्र घना वृक्षा, नदी गावश्य सज्जनः, येथे परोपकाराय युगे देवेन निर्मित. भगवंतानं काय केलं, काही वस्तू या विश्वामध्ये आपल्यावरती, प्रत्येक प्राणी मात्रावरती उपकार करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी निर्माण केल्या. आणि त्याच्यामध्ये रवी म्हणजे कोण आहे? रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घना म्हणजे मेघ, वृक्ष म्हणजे झाड. रवी चंद्र वृक्ष घना, नदी गावश्य सज्जना, नदी आपल्यावर परोपकार करते. कारण नदीचं पात्र आहे, नदीमध्ये पाणी आहे आणि ती प्रवाहित होते, म्हणून सर्वत्र हरित क्रांती आपल्याला पाहायला मिळते. नदी, गावश्य म्हणजे गाय, गोमाता, आणि सज्जन म्हणजे संत महात्मे. आपल्यावरती या 7 वस्तू भगवंतानं परोपकार करण्यासाठी निर्माण केल्यात. पण त्याच्यामध्ये अजून काही वस्तू आहेत की जे आपल्यावरती परोपकार करतात. त्याच्यावर पृथ्वी आपल्यावर काय करते? परोपकार आहे. आणि पृथ्वीनं परोपकार करावं ही आज्ञा कोणाची आहे? ही भगवंताची आज्ञा आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलंय, पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. म्हणजे पर्वतानं आपली जागा सोडू नये. पृथ्वीनं जेवढा या पृथ्वीनं, या जगताचा भार वाहता येईल तेवढा भार वाहण्याचा प्रयत्न करा. म्हणून पर्वती बैसकानं संडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. पृथ्वीनं साऱ्या जगताचा भार व्हावा आणि जगावरती परोपकार करावा, भगवंताची आज्ञा आहे. म्हणजे जर भगवंताच्या आज्ञेने हे संपूर्ण जग चालतंय, चाले हे शरीर कुणाची असत्य, कोण बोलविते हरिविन. जर खरं जर आपण लक्षात घेतलं, बारकाने विचार केला, तर भूगोल असं म्हणतंय की पृथ्वीवरती 71% पाणी आणि 29% जमीन आहे. पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. आता खरं सांगा, 71% पाण्याला 29% जमीन ताब्यात घेणं अवघड आहे का? नाही अवघड. आणि या 71% पाण्यापैकी जवळजवळ 50 ते 51% पाणी फक्त समुद्राच्या पाण्यानं व्यापलेलं आहे. म्हणजे जर समुद्राने ठरवलं असतं ना, तर कधीही संपूर्ण पृथ्वी गिळंकृत केली असती. पण पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी, आणि समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी. फक्त भगवंताच्या आज्ञेनं चाललंय, म्हणून समुद्र सुद्धा आपली मर्यादा ओलांडत नाही. पृथ्वीला सांगितलंय तू परोपकार कर. तुकाराम महाराज म्हणतात, मला संतांच्या चरणाची माती का लागावी? माती म्हणजे ती धरती माता आहे. आणि त्या धरती मातेकडं, पृथ्वीकडं, तिच्याकडे उपकार नावाचा, परोपकार नावाचा एक गुणधर्म आहे. आणि माझ्याही जीवनामध्ये तो परोपकार नावाचा गुणधर्म माझ्या जीवनामध्ये यावा, म्हणून मला संतांच्या चरणाची माती लागावी. हा पहिला सिद्धांत आहे. किती उपकार माणसानं करावा.
तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या माणसाला नाही तुम्हाला दूध देता आलं ना, किमान ताक तरी दिलं पाहिजे. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार नाहीच दूध देता आलं चालेल पण ताकाचे उपकार करा. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. नाहीच दूध देता आलं तरी चालेल पण ताकाचा परोपकार माणसानं केला पाहिजे. कारण तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार माणसाच्या आयुष्यामध्ये परोपकार असला पाहिजे. का त्या संतांच्या चरणाची माती लागावी, त्या मातीमध्ये परोपकार नावाचा गुणधर्म आहे आणि तो परोपकार नावाचा गुणधर्म माझ्या अंतःकरणामध्ये यावा म्हणून संतांच्या चरणाची माती लागावी हा पहिला सिद्धांत. तुकाराम महाराज म्हटले संतांच्या चरणाची माती लागावी. का माती लागावी? पृथ्वीचं दुसरं नाव आहे क्षमा. शिकलेल्या विद्यार्थ्यांना माहित आहे की आपल्याला आकाशाला नभ म्हणतात, गगन म्हणतात, अंबर म्हणतात, हे त्याचे समानार्थी शब्द आहे. तसं पृथ्वीचं दुसरं नाव आहे संस्कृत, त्याचं नाव आहे क्षमा, समानार्थी शब्द आहे. त्या पृथ्वीमध्ये जो क्षमा नावाचा गुणधर्म आहे ना, तो क्षमा नावाचा गुणधर्म माझ्या अंतःकरणामध्ये यावा आणि या जगावरती मी परोपकार करावा, जगावरती क्षमा मी करावी, क्षमा नावाचा गुणधर्म माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, यासाठी संतांच्या चरणाची माती लागावी असं तुकाराम महाराज सांगतात. हा दुसरा सिद्धांत आहे. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या कपाळाला, माझ्या सर्वांगाला संतांच्या चरणाची माती का लागावी? त्याचं कारण आहे संतांच्या चरणाची माती जर आपल्या जर सर्वांगाला लागली तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाते. आपल्या अंतःकरणामध्ये जर काही वासना असेल आणि फक्त एखाद्या संताचा परिस्पर्श आपल्या जीवनामध्ये जरी झाला तरी वासनेचं बीज जळतंय. म्हणून संतांच्या चरणाची माती लागावी. संतांच्या चरणाची माती लागली की माणसाच्या अंतःकरणातील वासनेचं बीज जळून जातंय. म्हणून संतांच्या चरणाची माती लागावी. का संतांच्या चरणाची माती लागावी? तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या चरणाची माती जर सर्वांगाला लागली तर त्याचं महात्म्य असं आहे, अगणित पापाला अर्थात अगणित पाप कर्माला जाळून टाकण्याचं सामर्थ्य संतांच्या चरणाच्या मातीत आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम तेथेची उत्तम चरण रजवंदिता जळती दोषांचे डोंगर. काय म्हटलंय? तेथेचे उत्तम चरण रजवंदिता म्हणजे एखाद्या साधू महात्म्याचा परिस्पर्श ज्या जमिनीला झालाय तिथली माती आपल्या सर्वांगाला जरी लागली ना तरी सुद्धा काय घडतंय? जळती दोषाचे डोंगर हे त्याच्या जीवनातली फलश्रुती आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातील बरेच पापकर्म जळून जातात. म्हणून साधू संतांच्या चरणाची माती लागावी. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात की संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. महाराज म्हणतात आता जर संतांच्या चरणाच्या मातीनं जर माझं जीवन जर ऊर्ध्वगतीला गेलं असेल मग इतर साधनं जरी असली तरी खरं तर करण्याची गरजच काय? अभंगाचं दुसऱ्याचे काय करावे
कलियुगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, काय करावी साधने काय एक नव्हे तेने. तुकाराम महाराज म्हणतात त्या एका साधनं काय घडणार नाही, म्हणजे संतांच्या चरणाच्या मातीनं काय घडणार नाही, इतर साधनं करण्याची काय गरज आहे. जर संतांच्या चरणाच्या मातीनं जर मानवी जीवन जर उत्कर्षाप्रत जात असेल, मग इतर साधनं करण्याची गरज काय. याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या प्राप्तीची इतरही साधनं आहेत. देवाकडे नेणाऱ्या, अर्थात वेदांत शास्त्राचं चिंतन असं आहे, भगवंताकडे नेणाऱ्या 4 वाटा आहेत. 4 वाटा. पहिली वाट आहे भक्ती मार्गाची, दुसरा मार्ग आहे कर्म मार्ग आहे, तिसरा मार्ग आहे ज्ञान मार्ग आहे, आणि चौथा मार्ग त्याला योग मार्ग असं म्हटलेलं आहे. पण आपण बाकीचे या सर्व मार्गाचा जर विचार करू गेलो तर खरं तर बाकीचे मार्ग कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचे हे मार्ग जरी असले, पण कलियुगामध्ये या बाकीच्या साधनांनी भगवंताची प्राप्ती होणं थोडं दुरापास्त आहे. म्हणून संतांनी काय केलं, हे अवघड वाटा मोडूनच टाकल्या. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार. एकच करला साधन सांगितलं, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार. साधू संतांनी काय केलं, बाकीचे राजमार्ग मोडून टाकले आणि एकच राजमार्ग भगवंताच्या नामचिंतनाचा मार्ग ठेवलाय. बघा, मग इतर साधनाचा जर विचार केला तर योग मार्ग करण्यासाठी हा अवघड आहे, क्लिष्ट आहे, तो गुंतागुंतीचा आहे. आणि म्हणून योगाच्या मार्गाला माऊली ज्ञानापर्यंत जरी भगवंताला प्राप्त केला असेल, पण कलियुगामध्ये आपल्याकडनं तशी साधना घडणं शक्यच नाही. म्हणून स्वतः माऊली ज्ञानोबांनी त्याचं प्रतिपादन केलं की योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, या दुःखाचीच वाटा भागाला. किंवा योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी. म्हणून योगाच्या मार्गाने जाऊ नका, माऊली ज्ञानोबांनी सांगितलंय. कारण योगाच्या मार्गाने जर गेलं तर त्याच्यामध्ये अनंत प्रकारच्या मुद्रा लावायच्या असतात. त्याच्यामध्ये खेचरी सारखी मुद्रा आहे की ज्याच्यामध्ये खरं तर माणूस या कलियुगामध्ये त्या साधनेला परिपूर्णता देऊ शकत नाही. म्हणून योगाच्या मार्गाने जाऊ नका. पुढे दुसरा मार्ग कोणता आहे, दुसरा मार्ग आहे तो ज्ञान मार्ग आहे. ज्ञानाच्या मार्गाने भगवंताची प्राप्ती करावी का, करणं जरी सहज साध्य असलं, पण ज्ञान प्राप्त करण्यासाठी बघा ना, खरं तर ज्ञान प्राप्तीची 10 लक्षणं साधू संतांनी सांगितली की आपल्याला ज्ञान प्राप्त केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाहीये. पण या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी काही अंतरंग लक्षणे, काही बाह्यरंग लक्षण आहे. आता ज्ञानाच्या प्राप्तीची जर बाह्यरंग लक्षणं जर पाहिली तर बाह्यरंग लक्षण काय, यज्ञादी कर्म आणि उपासना ही बाह्यांगाचं लक्षण आहे. आणि अंतररंगाची जर लक्षणं पाहिली तर त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व ही 4 साधनं. त्याच्यानंतर श्रवण, मनन, निधिध्यासन, अजूनही 3 साधनं. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवणं आणि त्या ज्ञानाचा ज्ञानोदय करणं, अशा पद्धतीची अंतरंग लक्षणं 8 आणि त्याच्यानंतर बाह्यंगाची 2 लक्षणं. ही 10 लक्षणं जोपर्यंत साधकाच्या अंतःकरणामध्ये उतरत नाही तोपर्यंत तो साधक खरं तर ज्ञानप्राप्तीचा अधिकारी बनत नाही. आता एवढं ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही पात्रता माणसाच्या अंगी लवकर साधत नाही. म्हणून आपण ज्ञान मार्ग क्लिष्ट गुंतागुंतीचा आहे, म्हणून त्या मार्गाने सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नये. आता कर्म मार्गाने देवाची प्राप्ती करावी का, तर कर्म मार्ग करत असताना खरं तर उचित कर्म संतांनी आपल्याला करायला लावलंय, उचित कर्म भगवंताला करायला लावलंय. पण उचित कर्म आपल्या जीवनात घडत नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, हे शरीर जेव्हा प्राप्त झाले तेव्हा उघाण्याचं कर्तव्य आले, मग उचित कर्म का अपवे सोडान व्यर्थ. म्हणजे उचित चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये घडावं, पण ते कर्म घडत नाही. म्हणून कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि बाकीचे सर्व इतर मार्ग जे आहेत ना, योग मार्ग, साधू संतांनी या सर्व मार्गाला बाजूला केलंय आणि एकच मार्ग सांगितलाय, भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहुसोपा, त्या मार्गाने जावं आणि कलियुगामध्ये कीर्तनाधिक सर्व प्रकारच्या साधनांनी भगवंताची प्राप्ती करावी. म्हणून साधनात सोपे नाम हे केवळ, यावी न सकळ शीनवाया. धरा रे धरा नाम विठोबाचे, तेने अज्ञानाचे मूळनासे. मग साधू संतांनी कोणता मार्ग सांगितलाय, साधू महात्मे म्हणतात कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याचा मार्ग वेगळा होता, त्रेतायुगातला मार्ग वेगळा आहे, द्वापार युगातला मार्ग वेगळा आहे आणि कलियुगातला मार्ग भिन्न आहे. सुभाषितकर असं सांगतात, कृतयद ध्यायतो विष्णू त्रेतायम यजते मखय, द्वापारी परिचर्या नाम कलौ तदहरी कीर्तनात. म्हणजे
प्राप्ती आहे. कृतयद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजते मखय. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागाच्या पद्धतीने भगवंताची प्राप्ती घडायची. द्वापारी परिचर्या नाम, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. आणि कलियुगामध्ये मात्र अतिशय सोपं साधन सांगितलंय. काय साधन आहे? युक्ताहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे म्हणजे कोणतं कीर्तन करायचंय तर नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची न लगती सायास जावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण काहीच वैसनिक आहे चित्त आवडी अनंत आनंद. म्हणजे त्या परमेश्वराच्या प्राप्तीचा खरा मार्ग साधू संतांनी कोणता दिलाय? नामचिंतनाचा. म्हणून तुकाराम महाराज म्हटले की संत मार्गी चालती त्यांची लागो मजमाती काय करावी साधने काय एक नव्हे. त्याने महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये सांगितलंय संतांच्या चरणाची माती मला लागावी. आणि तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात संतांच्या मुखाचं उच्चिष्ट मी सेवन केलं आणि माझ्या जीवनाची धन्यता प्राप्त केली. अभंगाचं तिसरं चरण.